नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मोल माइंड चॅनलवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण कार्बनचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते आणि आता आपल्याला पाहायचं आहे त्यांचं क्लासिफिकेशन. जे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहतो आहोत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण जे क्लासिफिकेशन करतो कशाच्या बेसिसवर करतो ते पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता हे आपण जनरली वेगवेगळ्या बेसिसवर करू शकतो, पण जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते पहा. एक आहे बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटम्सची जी अरेंजमेंट आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. दुसरं आहे क्लासिफिकेशन based on the number of bonds between कार्बन ॲटम्स. म्हणजे कार्बन ॲटम्स मध्ये दोन कार्बन ॲटम मध्ये एक बॉन्ड आहे, दोन बॉन्ड आहे, तीन बॉन्ड आहे, त्याच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. आणि दुसरा आहे बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे. आता इकडे बघा, आपण सुरुवात करूया बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स. आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला कशा पद्धतीने क्लासिफाय करत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला असायक्लिक कंपाऊंड्स असतील. असायक्लिकलाच आपण ओपन चेन कंपाऊंड्स म्हणत असतो. ओपन चेन कंपाऊंड्स म्हणजे याच्यामध्ये चेन असते पूर्ण, त्याचं ब्रांचिंग वगैरे असेल कार्बनची, त्याच्यामध्ये रिंग टाइप वगैरे काही नसतं. दुसरा त्याचा टाइप आहे क्लोज्ड चेन कंपाऊंड्स आणि यालाच आपण म्हणतो सायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे. हे झाले सायक्लिक क्लोज्ड. आता याच्यामध्ये जे आहे पूर्ण काय असेल तुमचं रिंग टाइप स्ट्रक्चर्स असतील. ठीक आहे. याचे पण परत टाइप्स पडतात, ते आपण पाहूया. बघा, आपल्याला काय बघायचं पहिले सुरुवातीला की असायक्लिक कंपाऊंड्स काय असतात किंवा ओपन चेन कंपाऊंड्स काय असतात. ओपन चेन कंपाऊंड्स ओपन चेन कंपाऊंड्स म्हणजे काय, तुमचे जे कार्बन ॲटम्स अरेंज आहेत, एक्झाम्पल मध्ये कार्बन आहे, कार्बन 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 अशा पद्धतीने अरेंज असू शकतात पूर्ण एका स्ट्रेट चेन मध्ये, किंवा असंही असू शकतं त्यांची ब्रांचिंग वगैरे असेल त्यांना. ठीक आहे. ब्रांच मध्ये किंवा एका लिनियर स्ट्रक्चर मध्ये किंवा एक स्ट्रेट चेन मध्ये जर कार्बन तुमचे अरेंज असतील तर त्यांना आपण म्हणतो ओपन चेन कंपाऊंड्स. ठीक आहे. इन दीज कंपाऊंड्स कार्बन atoms are arranged in straight chain or branched chain. कसे असणार आहेत, एक तर एक स्ट्रेट चेन मध्ये असू शकतात किंवा त्यांची ब्रँचिंग असू शकते. बघा, एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण, जसं आपलं CS3 CS2 CS3. आता हा जसा प्रोपेन आहे, की नाही, 3 कार्बन आहेत, किंवा आणखी असं असू शकतं. हा बघ, हा आयसोपेंटेन आहे की नाही. एक तर स्ट्रेट चेन असणार आहे किंवा काय असणार आहे, त्याची ब्रँचिंग असणार आहे. त्या स्ट्रेट चेन वरच एखादे दुसरे कार्बन्स वगैरे प्रेझेंट असतील, त्याला आपण ब्रांचिंग म्हणत असतो. ठीक आहे. हे दोन प्रकारचे ओपन चेन कंपाऊंड्स असतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपले सायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे. नेक्स्ट आहेत आपले सायक्लिक कंपाऊंड्स. सायक्लिक कंपाऊंड्स किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड्स.
In these carbon atoms are arranged in cyclic manner. आता बघा, जेव्हा कार्बन एकमेकांसोबत बॉन्ड बनवतील तर असे बनवतील की त्याची एक रिंग तयार होईल किंवा एक सायकल तयार होईल. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. यांनी अशा प्रकारची बॉन्डिंग केली की यांनी काय केली, रिंग तयार केली. काय केले, रिंग तयार केलेली आहे. याला आपण सायक्लोप्रोपेन म्हणतो. याला असं पण लिहित असतो आपण बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये. आता इथं आहे 3 कार्बन, कधी कधी 4 कार्बनची बनू शकते, कधी 5 कार्बनची रिंग बनू शकेल, कधी 6 कार्बनची बनेल, कधी 7 कार्बनची बनेल, है की नाही. म्हणजे असं काय होईल, तुमचे जे कार्बन ॲटम्स आहेत ते कसे सायक्लिक मॅनर मध्ये ते स्वतःला अरेंज करतील. त्याला आपण सायक्लिक कंपाऊंड्स म्हणतो किंवा क्लोज्ड चेन कंपाऊंड्स असं म्हणत असतो. ठीक आहे, आता हे सायक्लिक कंपाऊंड्स जे आहेत त्यांचे पण काही टाइप्स पडतात, जसं की होमोसायक्लिक आहे आणि हेट्रोसायक्लिक आहे. ठीक आहे, ते आपण लगेच पाहूया. बघा, सायक्लिक कंपाऊंड्स हे 2 प्रकारचे, एक त्यांना आपण होमोसायक्लिक म्हणत असतो आणि दुसरे त्यांना आपण हेट्रोसायक्लिक म्हणत असतो. आता होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक मध्ये काय फरक आहे. होमो मीन्स सेम बेटा, काय असतं, होमो मीन्स सेम, हेट्रो मीन्स डिफरंट. आता तुमची जी सायकल तयार झालेली आहे, तुमची जी रिंग तयार झालेली आहे, त्या रिंग मध्ये फक्त आणि फक्त जर कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतील, दुसरा कोणता ॲटम प्रेझेंट नसेल, म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजन असतील, म्हणजे जे रिंग बनलेली आहे तुमची. आता फॉर एक्झाम्पल हे आहे कार्बन कार्बन कार्बन, अशा पद्धतीने तुमची रिंग बनलेली आहे 5 मेंबर, बरोबर. याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन शिवाय दुसरे कोणते ॲटम्स नाही आहेत. ठीक आहे, तर पूर्ण जे ॲटम्स आहेत ते कार्बनचे आहेत, म्हणजे सेम ॲटम्स आहेत. तर त्या रिंग्सला आपण काय म्हणत असतो, होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणत असतो. आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे काय, की जर तुमच्याकडे एखादा ऍटलिस्ट एक तरी हेट्रो ॲटम असेल. आता हेट्रो ॲटम म्हणजे कार्बन पेक्षा वेगळा कोणता असू शकतो, ऑक्सिजन असू शकतो, नायट्रोजन असू शकतो, सल्फर पण असू शकतो. ठीक आहे, तर यांच्यापैकी या तिघांपैकी एखादा जर ॲटम प्रेझेंट असेल तर त्या रिंगला आपण म्हणत असतो हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. काय म्हणत असतो, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणत असतो. ठीक आहे, बघा लिहून घेऊया. in these compounds in these compounds all atoms in the ring or cycle are same that is कार्बन atoms. कसे atoms असले पाहिजे, सगळे कार्बन atoms. एक्झाम्पल मध्ये बघा, CH2 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 हे सायक्लोब्युटेन. यालाच कसं लिहितो आपण, बॉन्ड लाईन मध्ये एक चौरस लिहायचा. CH2 सायक्लोपेंटेन, याला कसं लिहितो, असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट आता हेट्रोसायक्लिक. इन दीज कंपाऊंड्स at least one hetero atom आता हेटेरो ॲटम नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन यापैकी कुठला तरी असू शकतो. ठीक आहे, should be present instead of कार्बन ॲटम. म्हणजे कार्बन ॲटम, एखाद्या कार्बन ॲटमची जागा दुसऱ्या एका हेटेरो ॲटमला घेतली असेल तर त्यांना आपण काय म्हणत असतो, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. एक्झाम्पल CH2 CH2 CH2
आतमध्ये ऑक्सिजन, ठीक आहे. तर ही एक झाली टेट्राहायड्रो, आपण याला फ्युरॅन म्हणत असतो. त्याचं आपण पाहायचं आपल्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये, ठीक आहे. याला आपण कसं लिहू शकतो, एक 5 मेंबर रिंग, कोणत्या तरी एका ठिकाणी काय करायचं आपल्याला, ऑक्सिजन द्यायचा. कधी कधी काय असेल, असं पण असू शकतं, या पद्धतीने असेल, कधी काय असेल असंही असू शकतो, ठीक आहे. अशा पद्धतीने असू शकतो. फक्त काय आहे बघा, इथं कार्बन असायला पाहिजे, पण तिथं काय आहे, नायट्रोजन आहे, म्हणजे हेटेरोएटॉम आहे. इथं काय असायला पाहिजे, कार्बन, त्या ठिकाणी काय सल्फर आहे. इथं असायला पाहिजे कार्बन, आहे काय, नायट्रोजन आहे. म्हणजे काय, एखाद्या कार्बनची जागा जर दुसरा एखादा हेटेरोएटॉम घेत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणत असतो, ठीक आहे. आता एवढंच आहे का सर, की होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक याच्या पुढे काही क्लासिफिकेशन नाहीये का? आहे ना. तर होमोसायक्लिक मध्ये परत येतात एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक. हेटेरोसायक्लिक मध्ये पण परत येतात एरोमॅटिक्स आणि नॉन एरोमॅटिक्स. आता याचं जसं आहे होमोसायक्लिक मध्ये एरोमॅटिक्स आणि नॉन एरोमॅटिक्स. आता एरोमॅटिक्स मध्ये परत येतं बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड, म्हणजे एकामध्ये रिंग असेल बेन्झिनची किंवा नसेल, त्याच्यानुसार. याचे फक्त काय, एक तर तुमचे एरोमॅटिक नाहीतर तुमचे नॉन एरोमॅटिक, अशा पद्धतीने तुमचे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स असेल. याच्यामध्ये काय असेल, एरोमॅटिक प्लस नॉन एरोमॅटिक, आणि परत त्या नॉन एरोमॅटिकचे टाइप्स असतील बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड, ठीक आहे. तर हे झाले सायक्लिक कंपाऊंड्सचे टाइप. आता हे जे होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिकचे टाइप्स आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.